तर नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। पीएम किसान योजना बघा, या महिन्यामध्ये तुम्हाला पीएम किसान योजनेचा जो काही हप्ता सरकार मार्फत मिळत आहे तो मिळाला असेल। आता 21व्या हप्त्याची तारीख, जो 21वा हप्ता आहे याची जी तारीख आहे मित्रांनो, याची तारीख ठरलेली आहे। आता 21व्या हप्त्याची तारीख म्हणजे हा जो 21 हप्ता आहे तो कधी जमा होणार तुमच्या अकाउंटमध्ये ते आपण सविस्तर माहिती आता संपूर्ण पाहणार आहोत। 21वा हप्ता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा। अलीकडेच मित्रांनो, देशभरातील शेतकऱ्यांसाठी केंद्रातील सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। ट्रॅक्टर व कृषी यंत्राच्या किमती कमी व्हाव्यात यासाठी जीएसटी मध्ये कपात करण्यात आलेली आहे। खरे तर 20वा हप्ता, जो 20वा हप्ता आहे मित्रांनो, हा 20वा मित्रांनो, हा जो 20वा हप्ता आहे बघा, हा जो 20वा हप्ता जमा होण्यास थोडा उशीर झाला आणि आता म्हणूनच 21वा जो हप्ता आहे तो नेमका कधी होणार याची जी तारीख शेतकऱ्यांमध्ये चर्चा झालेली आहे। 21वा हप्ता कधी तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार त्याची चर्चा सर्व शेतकऱ्यांमध्ये प्रश्न उपस्थित झालेला आहे। नेमका कधी हा जो 21वा हप्ता जमा होणार, आता या संदर्भात एक नवीन माहिती मित्रांनो आता समोर आलेली आहे, त्याबद्दल आता आपण माहिती पाहणार आहोत। येत्या काही दिवसानंतर, आता समोरच्या काही महिन्यामध्येच दिवाळी हा मोठा सण साजरा होणार असल्याने या जो योजनेचा जो पुढील हप्ता आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा, हा जो पुढील हप्ता आहे मित्रांनो, तो येत्या काही समोरच्या महिन्यांमध्ये म्हणजे दिवाळीच्या हप्त्यामध्ये, म्हणजे जो दिवाळीचा सण आहे दिवाळीच्या आधीच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा जमा केला जाऊ शक्यता आहे। शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा करण्याची 21वा हप्ता दिवाळीच्या पूर्वीच जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यासाठी म्हणजे वर्तवण्यात येत आहे। आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता पुढील महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे। ऑगस्ट ते नोव्हेंबर बघा, ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान दरवर्षी या योजनेचा जो पैसा मिळत असतो, गेल्या वर्षी तुम्हाला 5 ऑक्टोबरला मित्रांनो 5 ऑक्टोबरला तुम्हाला पैसे मिळाले होते पीएम किसान सन्मान निधी योजनेचे। मागच्या वर्षी 5 ऑक्टोबरला तुम्हाला पैसे मिळाले होते। आता बघा, त्याच्यानंतर बघूया आता 2022 मध्ये 17 ऑक्टोबरला पात्र लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये जे पैसे जमा झाले होते, त्याच्यानंतर यावर्षी 20 ऑक्टोबरला आधी पैसे मिळू शकतात, 20 ऑक्टोबरच्या आधीच मिळू शकतात। दिवाळी 20 ऑक्टोबरला असल्याने त्याच्या आधीच लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता आहे मित्रांनो, 21वा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये जमा होण्याची शक्यता आहे। बिहारमध्ये यंदा विधानसभा निवडणुका होणार आहेत। या निवडणुकांच्या मित्रांनो पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी त्यांना म्हणजे आचारसंहिता लागू होण्याआधीच या योजनेचा पैसा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये मित्रांनो जमा केला जाणार आहे। त्याच्यानंतर निवडणूक आयोग सप्टेंबर अखेर यात सविस्तर कार्यक्रम जाहीर करू शकतो असा अंदाज आहे। आचारसंहिता लागू झाल्यानंतर मित्रांनो हे निधी वितरण थांबवण्यात येणार असल्याने ऑक्टोबर महिन्यातच हप्ता जमा केला जाण्याची शक्यता आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो 21वा हप्ता ऑक्टोबर महिन्याच्या अगोदरच जमा केल्या जाण्याची शक्यता आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा। संपूर्ण मित्रांनो माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि या व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद। कंदे तेथून कायले जात